आणि बातमीपत्रात सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी या क्षणाची। देशभरातून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर दाखल झालेत। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा हा लॉंग मार्च या ठिकाणी निघणार आहे। तर डोक्यावर लाल टोपी आणि हाती लाल झेंडा घेतलेले हे शेतकरी बांधव 36 तासांची पदयात्रा करून राजधानी दिल्लीमध्ये धडकलेत। तर सध्या हे शेतकरी दिल्लीच्या रामलीला मैदानात आहेत। तर दिल्लीमध्ये जमलेले हजारो शेतकरी संसदेवर धडकणार आहेत। आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधून हे हजारोंच्या संख्येने शेतकरी राजधानी दिल्लीत दाखल झाले। तर थेट जाऊयात दिल्लीच्या रामलीला मैदानावरती, ज्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, हजारोंच्या संख्येने देशभरातून या ठिकाणी शेतकरी दिल्लीत धडकलेत। आपल्या मागण्यांसाठी या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आज शक्ती प्रदर्शन या शेतकऱ्यांचं होणार आहे। एकूणच काय माहोल, काय वातावरण सध्या दिल्लीच्या रामलीला मैदानावरती? स्वाती, संपूर्ण देशभरातून या ठिकाणी हजारोच्या संख्येने जे शेतकरी आलेले आहेत, या शेतकऱ्यांचा एक लॉंग मार्च अखिल भारतीय किसान मुक्ती मोर्चाकडनं काढण्यात येणार आहे। प्रमुख मागण्या, दोन प्रमुख मागण्या या मोर्चा दरम्यान या शेतकऱ्यांच्या असणार आहे। या मागण्यामध्ये एक, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या हमीभावाला, शेतकऱ्यांच्या शेतमालाला 1.5 पट हमीभाव देण्यात यावा, याच मागणीसाठी हे संपूर्ण शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या याच रामलीला मैदान परिसरामधून निघणार आहे। आपण ज्या ठिकाणी आहोत ते सध्या हे VIP गेट परिसर आहे, कारण या ठिकाणी असं सांगितलं जात आहे की या मोर्चाला राहुल गांधी, हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे सुद्धा भेट देतील। यासाठी चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जवळजवळ 21 राजकीय पक्षांनी या संपूर्ण शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे, ज्यात चंद्रबाबू नायडू यांची तेलुगू देसम पार्टी आणि सोबतच नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेड या दोनही पार्ट्यांसह प्रमुख काँग्रेस पार्टीनी, काँग्रेस पक्षाने या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। रामलीला मैदानापासून संसद भवनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि याच ठिकाणी ह्या दोन मागण्यांची पूर्तता करण्यासाठी बैठक सुद्धा पार पडण्याची शक्यता आहे। स्वामीनाथन आयोगाने जो अहवाल दिला होता, या अहवालात सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतमालाला 1.5 पट हमीभाव हीच मागणी होती। यासाठी आता दिल्लीमध्ये हजारो शेतकरी आले आहेत। विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली या परिसरातनं विशेष ट्रेननी पहाटे महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा दाखल झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा मोर्चा जो आहे तो आपण यापूर्वी महाराष्ट्रात बघितला, गुजरातमध्ये बघितला, ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे मोर्चे बघितले। मात्र हे शेतकरी आता केंद्रातील कायद्यामध्ये 2 विधेयक मंजूर करण्याची मागणी केलेली आहे। याच संदर्भातले हे विधेयक असणार आहे। 1.5 पट हमीभाव शेतमालाला आणि कर्जमाफी संदर्भात हे विधेयक मंजूर करण्यासाठी सुद्धा सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून करणार आहे। अर्थात काँग्रेस देशातील महत्त्वाचा विरोधी पक्ष आहे, त्या विरोधी पक्षांनी सुद्धा या शेतकऱ्यांच्या मोर्चाला हवा दिली आहे आणि त्यामुळे आता अधिक वातावरण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं दिल्लीमध्ये तापताना बघायला मिळतं। दिल्लीचा जो रामलीला मैदानापासून संसद भवनपर्यंतचा मार्ग आहे, या ठिकाणी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात सुद्धा होणार आहे। अगदी अक्षय, यालाच धरून मला असा प्रश्न विचारायचा होता की काल आपण पाहिलं केंद्र सरकारकडून कुठेतरी अडवणूक करण्यात आली होती या मोर्चा संदर्भात, तर त्याच अनुषंगाने प्रशासनाकडून नेमकी काय खबरदारी या ठिकाणी घेण्यात आल्याचं बघायला मिळतंय? काल अडवणूक जरी करण्यात आली असली तरीही VM सिंग ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात येत आहे, त्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, अन्यथा शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। त्यानंतर नेमकी पुढली भूमिका काय ठरणार आहे, शेतकऱ्यांचा नेमका मोर्चा कुठल्या मार्गाने जाईल, हा मोर्चात जाणार आहे की एक 307 शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी असणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मग हे शिष्टमंडळ जातील काय, सगळ्या घडामोडी काही वेळात स्पष्ट होतील। राजू शेट्टी जे महाराष्ट्रातून शेतकरी संघटनेचे खासदार आहेत ते सुद्धा आपल्याला भेटतील आणि त्यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण, कारण त्यांची सुद्धा एक या संपूर्ण मोर्चामध्ये एक महत्त्वाची भूमिका राहणार आहे। त्यांच्याकडनं सुद्धा आपण अधिक माहिती काही वेळात जाणून घेऊया। स्वाती, अगदी अक्षय, आणि रामलीला मैदानातून थेट अशीच माहिती आमच्यापर्यंत अपडेट क्षणाक्षणाची अशीच पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।
आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। शाहरुख खानचा आगामी चित्रपट झिरोच्या सेटवर गुरुवारी आग लागली। ही दुर्घटना घडली तेव्हा शाहरुखही सेटवर होता। सुदैवानं किंग खानसह कोणाला देखील दुखापत झालेली नाहीये। वेळीच सर्वांना बाहेर काढल्यानं पुढचा मोठा अनर्थ टळलाय। अग्निशमन दलाच्या एकूण 5 गाड्या फिल्म सिटीमध्ये दाखल झाल्या होत्या आणि त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं। तर विराज मुळे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। विराज, खरं तर खूप मोठी दुर्घटना आहे आणि झिरोच्या सेटवर घडलेली ही दुसरी आगीची घटना आहे, त्यामुळे निश्चितच कुठेतरी चिंतेचं कारण म्हणावं लागेल। चिंतेत टाकणारी ही बाब आहे। मात्र सुदैवाची गोष्ट की कोणालाही जीवितहानी किंवा काही इजा झालेली नाहीये। अत्यंत दुर्दैवाची घटना आहे। मुंबईमध्ये खरं तर रिलायन्स मीडियावरचा हा जो स्टुडिओ आहे तो खरं तर म्हणजे आपल्या मुंबईत जे सध्या स्टुडिओज आहेत म्हणजे जे फिल्म सिटीच्या आवारात आहेत त्यातलं एक अत्यंत अद्ययावत असे स्टुडिओ समजला जातो। कारण तिकडे सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित आहेत, कुठल्याही पद्धतीची काही प्रॉब्लेम तिकडे नसतो। पण तरी देखील अशा एवढ्या व्यवस्थित आणि चांगल्या स्थितीत असलेल्या सेटवरती जेव्हा अशी परिस्थितीमध्ये आग लागते, कारण शॉर्ट सर्किटच्या कारणामुळे ती आग लागली असं पुढे आलं आणि अशा वेळी जेव्हा ती आग लागली तेव्हा अगदी विराज, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता बघत पुढची बातमी। पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 135व्या तुकडीचं संचलन खडकवासला इथल्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे। लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे या संचलनाची मानवंदना स्वीकारतील आणि या संचलनात 253 कॅडेट्स सहभागी होत आहेत, ज्यामध्ये मित्र राष्ट्रांमधील 8 विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे। तर सुखोई विमानांचा फ्लाय पास्टही यामध्ये होईल। त्यानंतर सूर्यकिरण विमानांच्या कसरती हे आकर्षण या ठिकाणी असणार आहे। खडतर प्रशिक्षण संपवून कॅडेट सैन्य दल, नाविक दल किंवा हवाई दलात अधिकारी म्हणून या ठिकाणी रुजू होणार आहेत। तर एनडीएची पासिंग आउट परेड या ठिकाणी आपण पाहतोय। पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 135व्या तुकडीचं संचलन खडकवासला इथल्या खेत्रपाल मैदानावर या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळतंय। लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे देखील या संचलनाची मानवंदना स्वीकारतील। तर एकूण 253 कॅडेट्स यामध्ये सहभागी झाले असून मित्र राष्ट्रांतील 8 विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। आणि बातमीनंतर आता बघणार आहोत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे। विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जागा शिवसेनेसाठी राखीव ठेवण्यात आली, त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार आणि पारनेरचे आमदार विजय औटी यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आज। मराठा आरक्षणाचे विधेयक आज राज्यपालांकडे मंजुरीसाठी जाण्याची शक्यता आहे। मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यायची प्रक्रिया 1 महिन्यापूर्वीच सुरू झाली आहे, पण 46 गुन्हे असे आहेत की ज्यांचं फुटेज उपलब्ध आहे, ते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। गुन्हे वापस करण्याच्या संदर्भात आम्ही GR 1 महिन्यापूर्वीच काढला। त्या GRच्या अनुसार आतापर्यंत जवळजवळ माझी माहिती अशी आहे की 200 गुन्ह्यांच्या बद्दलचा निर्णय देखील झाला परत घेण्याच्या संदर्भात। 300 गुन्ह्यांच्या संदर्भातला निर्णय आता त्या ठिकाणी ती समिती करते आहे आणि 46 गुन्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये पूर्णपणे फुटेज उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये जो GR आपण काढलेला आहे त्या GRच्या कक्षेत ते बसत नाही। बाकी सगळे गुन्हे जवळजवळ 500 गुन्हे त्यात बसत आहेत, ते सगळे परत घेण्याची प्रक्रिया ही सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी आझाद मैदानावर आंदोलकांची भेट घेतली। या भेटीनंतर त्यांनी जवळपास 10,000 मराठा आंदोलकांवरचे सगळे गुन्हे विना अट मागे घेतले जावेत अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं म्हटलंय। लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धनगर आरक्षणाची प्रक्रिया सुरू करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तर आमच्याही आरक्षणाची तारीख जाहीर करा अशी मागणी धनगर समाजानं केली आहे। मराठा समाजाला 16% आरक्षण देणारं विधेयक दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये
16% आरक्षण देणारं विधेयक पटलावर मांडलं. दोन्ही सभागृहात हे विधेयक चर्चेशिवाय एकमतानं मंजूर झालं. राज्यपालांच्या विधेयकावरच्या स्वाक्षरीनंतर मराठा समाजाचा नोकरी आणि शैक्षणिक संस्थेतल्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर विधिमंडळ परिसरात एकच जल्लोष सुरू झाला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील विधिमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान पुढच्या 8 ते 10 दिवसात आरक्षणाच्या विधेयकाची अंमलबजावणी होईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करण्याचं मोठं आव्हान फडणवीस सरकारसमोर होतं. आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजप आमदारांनी एकमेकांना पेढे भरून अभिनंदन केलं. भाजप आमदारांच्या या जल्लोषात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आघाडीवर होते, तर इतर भाजप आमदार भगवे फेटे घालून या जल्लोषात सामील झाले होते. विधान परिषदेमध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक संमत झाल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील जल्लोष केला. ढोल ताशे वाजवून त्यांनी जल्लोष केला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील आंदोलकांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी जवळपास 10,000 मराठा आंदोलकांवरचे सगळे गुन्हे विनाअट मागे घेतले जावेत अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं म्हटलंय. 16% आरक्षण जाहीर झाल्यावर नागपूरमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. मराठा समाजातील बांधवांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर पुण्यामध्ये जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज आणि सरदारांच्या वेशात येऊन अलका टॉकीज जवळ जागरण गोंधळ घातला. मराठा आरक्षण विधेयक मंजुरीच्या जल्लोषात सामील होण्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे देखील हजर झाले होते. खरं तर आदित्य ठाकरे यांची विधान भवनातील एंट्री सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक होती. मी घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी पोषक असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय. तरी आरक्षणामुळे मराठा समाजाच्या प्रगतीचा मार्ग सोपा झाला असल्याचं देखील त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. भिवंडी शहरातील कणेरी परिसरात काचेच्या दुकानात कामगारांच्या अंगावर काचेचा ढीग पडला आणि या दुर्घटनेत 3 कामगार जखमी झाले. राज्यातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई मेट्रोच्या रिटर्न तिकिटावर सवलत मिळणं उद्यापासून बंद होणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो चालवणाऱ्या रिलायन्स मेट्रोनं याबाबत तशी घोषणा केली आहे. माथेरानला कारनं पोहोचल्यावर अमन लॉज ते माथेरान गाव या शटल ट्रेनला आजपासून आणखी 2 डबे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता डब्यांची संख्या 6 वरून 8 वर गेली आहे. दगडखाणी स्फोट घडवण्यासाठी लागणाऱ्या जिलेटिन कांड्या आणि डिटेनर्ससह 42 वर्षीय राजस्थानी इसमाला दिवा परिसरातून मुंब्रा पोलिसांनी अटक केली. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या बॉम्ब निकामी करण्याच्या पथकात आता हायटेक रोबो दाखल झालाय. या रोबोमुळे बॉम्ब निकामी करताना जीवितहानी व्हायची शक्यता कमी होणार आहे.